ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, तुम्ही माझ्या तोंडून बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की मुलीचा संसार ही तिची आई मोडते. बऱ्याच वेळीमध्ये तुम्ही ऐकलं असेल कदाचित. तर आई मुलीच्या संसारामध्ये कसे ढवळाढवळ करते, अशा बी गोष्टी तुम्ही पाठीमागे कधीतरी व्हिडिओमध्ये ऐकल्या असत्याल. पण आज मी तुम्हाला सांगतो ही थोडीशी वेगळी, कदाचित तुमच्याही पाहण्यात आली असेल ही गोष्ट. बऱ्याच ठिकाणी चलतं हे असं, पण हे चलतं ती वेगळं गोष्ट आहे. पण प्रत्यक्ष माझ्याकडे असे केस आल्यानंतर मी तुम्हाला सांगत असतो. आणि सांगताना मी शक्य तेवढं, काही गोष्टी अशा असतात, नाजूक गोष्टी असतात आणि त्या गोष्टी नावासहित प्रचलित करायच्या नसतात. म्हणजे सांगायचं नसतं नाव, फक्त तुम्हाला त्यातील सारांश काय प्रकार आहे एवढं सांगू शकतो. कारण मी कुणाच्याही इज्जतीला वगैरे हात घालत नाही, कुणाचं नाव बदनाम होईल अशा गोष्टी करत नाही. शक्य तेवढं गोप्यित राहू देत असतो. कारण प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे मानाने. आपण कुणाचं इज्जत घालू नये काही, म्हणून मी अशा नावं वगैरे सांगत नाही शक्यतो. बऱ्याच जणांना वाटतं की नाव का सांगत नाहीत, घटना कुठली, असं नाही सांगायचं नसतं. फक्त आपल्याला काय घ्यायचंय त्याच्यातून आणि काय प्रॉब्लेम आहे एवढं पाहायचं असतं. तर मंडळी, आज अशीच एक गोष्ट सांगतोय तुम्हाला. गोष्ट म्हणजे आपल्याकडे आलेली, आपल्याकडे हा किस्सा आलाय, समस्या आली म्हणूया आपण. पाठीमाग एक तुम्हाला सांगितलं होतं की एक विधवा स्त्री, तर विधवा स्त्री होती आणि एका व्यक्तीबरोबर, तिचे समजा तिनं जरा प्रतिष्ठित व्यक्ती होती आणि त्याच्या बरोबर एक समजा प्रेम म्हणा, अनैतिक संबंध वगैरे अशा प्रकार तिचा चालू होता. म्हणजे असेल. तर त्यांच्या ह्याच प्रकाराला घराकडून कुठून विरोध होऊ नये, अगर समाजामध्ये त्यांची काही लोकांना काही वाटू नये म्हणून त्या व्यक्तींनी, ह्या दोघांनी मिळून काय केलं की त्याला एक मुलगा होता. तर ह्यानं त्या बाईशी कॉन्टॅक्ट कसं केलं की आपण तुझी मुलगी, म्हणजे तो माणूस म्हटला की तुझी मुलगी माझ्या मुलाला देऊया. का देऊया आणि ह्या दोघांच्या संमतीनं का देऊया की हे जे त्यांचे संबंध आहेत, विवाहबाह्य संबंध चाललेले आहेत, जेणेकरून तुझी मुलगी माझ्या घरी आल्यानंतर माझी सून म्हणून होईल ते, आणि लोकांना यांचं नातं आहे, म्हणजे तुझ्याकडे येणं जाणं, तू इकडे तिकडे म्हणजे येणं जाणं, घरच्यांना कोणाला संशय येणार नाही, यांचा हा प्रकार चालू आहे, यांचे संबंध चालू आहेत, असं मोठा पुढचा विचार करून त्या बाईनं त्या भावाच्या, म्हणजे त्या व्यक्तीच्या मुलाला मुलगी देऊ केली. कशासाठी देऊ केली की यांचे संबंध चांगले चालावे म्हणून. म्हणजे यांच्या प्रेमाला आडकाठी समाजानं बी म्हणून एकूण काही, आणि त्याच्या घरच्या बी म्हणून, आणि हिच्या घरच्यांना बी कुणी दिराणी कुणाही अगर कुणी संबंधित काय नातलगाने कुणाला संशय येऊ नये. कारण यांचं नातं म्हणजे ह्यांचं युवा येतं, बोलत असतील, जात असतील, असं म्हणजे लोकांना काही तसं कळूच नाही. ह्या भावाच्या घरच्याला बी संशय येऊ नये, कारण नातं आहे. आता इनबाई येते, पोराला वाटू नये, आपली सासूबाई काही म्हणजे जरी काही बोलणं, तर असं नवीन ठिकाणी कुणाला बोलायचं म्हणजे अवघड जातं ना. आता तुम्हाला समजायचं तर समजलंच असेल काय बोलायचं ते मला. तर या गोष्टीसाठी केवळ
ह्या दोघांचं प्रेम चांगलं सुरळीत चालावं, लोकांना समाजातून काही विरोध होऊ नये, कुणी बदनामी होऊ नये, आपली काही होऊ नये म्हणून यांनी केलेला हा कार्यक्रम. आता त्या व्यक्तीचा मुलगा काय करतो, खरंच प्रतिष्ठित आहे, चांगला आहे का, काय तिचं देणं घेणं, अगर त्या दोघांची पसंती आहे का, याचा पण याचा विचार नाही. अगर दोघांचा संसार पुढे व्यवस्थित होईल का, याचा पण या दोघांना ही वरिष्ठ आहेत ना, मोठी माणसं आहेत ना, पण यांनी मुलांचा विचार केला नाही. मुलांना ही मुलगी आवडते का, अगर मुलीला मुलगा आवडतो का, ह्याचा न विचार करता त्यांनी लग्न लावून दिलं ते. तर लग्न कशासाठी लावून दिलं, केवळ यांच्या प्रेमासाठी. मग झालं काय, कालांतराने समजायचं. आता कसं असतं, ही गोष्ट समजायला काही वेळ लागत नाही. कुठंतरी कुणाला तरी संशय येतोच, कुणीतरी लक्ष ठेवतोच. आणि हे गोष्ट ज्या वेळेस मुलीलाही लक्षात आली तर आणि मुलांनाही त्या लक्षात आली की आपल्या बापानं हा कार्यक्रम आपल्याला लग्न का लावलंय, तर ह्याचे संबंध या बाईशी होते आहे, चलावे पुढे चलावे म्हणून आपलं लग्न करून देण्यात आलेलं आहे. आणि ज्यावेळेस हा माणूस मुलीचं लग्नाच्या अगोदर हिच्या घरी येत होता, जात होता, त्यावेळेस मुली न विचारत नाही, म्हणले तुझं यांच्या मुलाबरोबर लग्न लावायचं, आपल्याला मुलगा चांगला असं तसं म्हणून आपलं म्हणजे येतात जातात म्हणून असा विषय व्हायचा. त्याच्यामुळं काही कुणाला म्हणजे लक्षात आलं नाही, पण शेवटी कधीतरी केव्हा तरी काहीतरी घडतं आणि ह्यांना ही गोष्ट कळली. मुलांना दोघांनाही बी समजा ह्या आता पती पत्नी झालेल्या मुला मुलींना कळली. त्यावेळेस ह्या पती पत्नीमध्ये विदुष्ट तयार झालं, भांडणं व्हायला लागले. मुलगा म्हणायचा तुझ्या आईनं मला देण्यासाठी इथं म्हणजे मला तू देण्यासाठी तिनं केलेला प्लॅन होता, माझ्या बापाला तुझ्या आईनं फसवलं. मुलगी म्हणायची तुझ्या बापानंच माझ्या आईला फसवलं. म्हणजे असं एकामग आरोप, असं केलं तसं केलं. पण त्यांच्या ह्याच्यामुळे त्याच्यामुळे भांडणं व्हायला, ही गोष्ट घरामध्ये हळूहळू दोन्हीकडेही पसरली. आणि मग व्हायचं ते झालं. काही कालावधीमध्ये दोघांचा संसार मोडला, घटस्फोट झाले. ह्यांचं बी इचकलं आणि त्यांचं बी इचकलं. ही झाली एक गोष्ट, ही पाठीमागे बोललो होतो हे, पण तुम्हाला ही चालू घडीमध्ये. आता दुसरी एक गोष्ट सांगतो, अशीच आपल्याकडे आलेल्या किस्स्यातलीच आहे. हे असं बातमी वगैरे काही नसते, हे आपल्याकडे आल्यानंतर माहिती होती ना, हे सांगतात ना लोक म्हणजे. तर आता दुसरी गोष्ट काय आहे, तर एका व्यक्तीचं त्याचं काही लग्न वगैरे झालं नव्हतं, तिचे आणि एक विवाहित स्त्रीचे विवाहबाह्य संबंध चालू होते झाले, म्हणजे प्रेम प्रकरण म्हणूया आपण ते होतं. आता ह्या स्त्रीला नवरा आहे, सगळं आहे, मुलं आहे, मुलगी मोठी, मुलीचं वय कमी, परंतु ह्या जी व्यक्तीचे बाह्य संबंध होते ती व्यक्ती मोठी होती, 15 वर्षानं मोठी. पण यांनी प्लॅन दोघांनी काय रचला, तुझं लग्न बी होईल. ही बाई काय म्हटली, तुझं लग्न बी होईल आणि तुला येण्या जाण्यासाठी मार्ग खुला होईल. अगर मला तुझ्याकडे येण्यासाठी अगर कोणाच्या समाजाच्या दृष्टीनं सगळ्याच्या दृष्टीनं आडकाठी येणार नाही, तर माझी मुलगी तू कर, तिच्याबरोबर लग्न लावूया. आता मुलगी छोटी होती तरी काही घोटाळे घालून त्यांनी लग्न लावलं. त्या म्हणजे मुलगाच म्हणूया आपण, थोडा जावाई केला आणि जावयाबरोबर समजा हिचे अनैतिक संबंध चालू झाले. म्हणजे अगोदर बी होते, नंतर कशासाठी केले यांनी, मुलगी फक्त दिली कशासाठी की ह्यांचे चांगले सुरळीत संबंध व्हावे म्हणून. तुम्ही फक्त ऐका, ही का तुम्हाला वाईट वाटेल की महाराज हे असे का गोष्टी सांगतात. ह्या गोष्टी सांगण्याचं कारण म्हणजे समाज कसा बिघडतोय आणि ही बिघडण्याचे कारण काय होतात आणि बिघडतो कधी, की ज्यावेळेस माणूस देव धर्म ह्या गोष्टी करत नाही, विसरतो, त्यावेळेस अशा घटना होतात.
जो माणूस समजा धार्मिक ह्याच्यामध्ये असतो ते कुठेतरी विचार करतो, हे पाप आहे, ही बरोबर नाही, ह्या गोष्टी करणं योग्य नाही, हे असं वाटतं ना. त्यासाठी मी तुम्हाला सतत सांगतो की देवाचं करा, भक्ती मार्गात जा, म्हणजे आपल्याला पाप पुण्य अशा थोड्याफार गोष्टी कळतात, काय करू नये, काय करायला पाहिजे, ह्या गोष्टी कळत असतात. तर झालं काय, तर ह्या बाईनं तिची मुलगी कमी वयाची ह्या मुलाला दिली, लग्न झालं, बाळ होईल, पण कालांतराने कधी ना कधी उघडं पडतच ना. कधी ना कधी आता समजा संपर्कात आले की त्या मुलीच्या लक्षात आलं, इतर बी कुजबूज झाली की ही मुलगी केवळ ह्या दोघांचे अनैतिक संबंध होते म्हणून मुलगी देण्यात आली, मुलीचं लग्न लावलंय. म्हणजे जो पती होता ते ह्या मुलीला जे सुख द्यायचं, बायको म्हणून जे सुख द्यायचं ते देणं कमी होतं, पण सासूकडे जास्त होतं. म्हणजे पहिली प्रियशीच म्हणा त्याची. तर हा प्रकार ज्यावेळेस ही गोष्ट प्रचलित झाली, त्या मुलीलाही ही गोष्ट कळायला लागली, त्यावेळेस मग घरामध्ये भांडणं तयार झाली. माईविषयी, आईविषयी तिरस्कार निर्माण झाला, नवऱ्याविषयी तिरस्कार निर्माण झाला. हे काय प्रकार आहे? म्हणजे मला बळीचा बकरा बनवला यांच्या सुखासाठी. म्हणजे झालं का नाही, नात्यामध्ये विदुष्टार निर्माण. हे अशा प्रकारे लोक करतात. आता हे सांगण्यामागं कारण काय की माणसं कुठल्या स्तराला काय जातात, म्हणून मी म्हटलं की आईच मुलीचा संसार मोडते. कुणी वेगळ्या पद्धतीनं मोडते, कुणी अशा पद्धतीनं मोडते, कुणी कसे पडते मोडते, पण मोडतात. आता समजा बऱ्याच वेळेस अलीकडे मूल समजा जावाई जर सासूचं काही समजा मान सन्मान थोडा दिला गेला, अगर काही, तर ती सासू गेम करते. कसा गेम करते की मग जावाई खराबच आहे, जावायचं असंच आहे तसं, म्हणजे जावाईनं सुद्धा चांगलं बोललं पाहिजे, चांगलं हे झालं म्हणजे तिला प्रेम दाखवलं पाहिजे. अशा काही जणांची वृत्ती आहेत, म्हणजे जावाई चांगलं आहे. हे सगळं फालतूपणा आहे. हे अशा गोष्टी घडतात केवळ माणूस, ह्या जे लोक असतात त्या घरामध्ये चांगल्या प्रकारे धार्मिक देव धर्म या गोष्टीला महत्व दिल्या जात नाही. पैसा अडका अगर काही सुख या गोष्टीवर भर दिला जातो. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सतत ह्या देवधर्मात थोडंसं राहा. पैसा कमवला तरी देव असल्यानंतर तुम्हाला त्या पैशाचा आनंद घेता येतो. ही असल्या अनैतिक गोष्टी वगैरे असं जरा थोडं माणूस जरा दबकतो, देवाला भेटतो. का भेटतो? नको बाबा, हे पाप योग्य नाही. जी व्यक्ती देव धर्मात असते ना, तिला थोडस कुठतरी भीती वाटते. 100% नाही वाटली तर थोडी तरी भीती हो. नको बा, हे देवाचं, देव आपण देवदेव करतो, ती काय योग्य आहे का गोष्ट, असं तिला वाटत असतं. म्हणून ह्या घटना म्हणजे अशा जे घटना असतात ते घडायला थोडस वेळ लागतो, म्हणजे होत नाहीत शक्यतो. म्हणून देवधर्मात थोडस मन रमवा. असल्या गोष्टी किती तुम्ही काय चुकले, कधी ना कधी उघडं पडतं, काही ना काही होतं, आणि आपल्याच लेकराचा आपण संसार मोडतोय, याची जरा दक्षता घ्या, काळजी घ्या. नका असं करू. सगळेच बाया असे आहेत, अगं सगळ्या स्त्रिया अशा नाहीत, पण आहेत काही समाजामध्ये 10-5% असल्या फालतू स्त्रिया, जी का आपल्या लेकीचा संसार मोडतात आपल्या सुखासाठी. त्यांना एवढं पण कळत नाही, एवढी धुंद आले की ही मुलीचं लग्न म्हणजे आपलंच लग्न, म्हणजे आपल्यालाच नवरा भेटायला, असं होतं यांना कधी कधी. लयच हुरळून जातात. पण समाजामध्ये चाललंय. आता मी सांगावं असं काही नाही, तुम्हाला बी माहित आहेत गोष्टी. ह्याच्यापेक्षा कुणी जावयाबरोबर पळून गेलेली सासू बी ऐकण्यात येतात बातम्या. ती बातम्या वेगळ्या आहेत, बातम्याचं काही नाही. हे प्रत्यक्ष आपल्याकडे आलेल्या गोष्टीत, आपल्याकडे समस्या घेऊन आलेल्या गोष्टीतलं बोलतोय मी. आता ह्याच्यात हे झालं काय, आता ह्या गोष्टीमुळं जे अलीकडली मुलीचं समजा नवरा सासू बरोबरचे संबंधासाठी तिनं लग्न केलं, ती आता मानसिक तणावामध्ये गेली. मानसिक तणावामध्ये, टेन्शन मध्ये आली, थोडक्यात येड झाली, येड. तिला काय करावं काय नाही.
न सांगावं लोकाला, कसं सांगावं, काय करावं, याच्यावर मानसिक टेन्शन घेतलं. तिचं सगळं लक्ष विचलित झालं. आज ती मनोरुग्ण आहे आणि मनोरुग्ण आहे म्हणून आपल्याकडे आलेली आहे. लक्षात आलं का? मग ह्याच्या मागं काय कारण आहे हे बघण्यासाठी तुम्हाला ही गोष्ट सांगितली. ही मनोरुग्ण झाली का, याकरता मी तुम्हाला गोष्ट सांगितली की असं ह्याच्या मागं. आज त्या अगोदरची जी सांगितली किस्सा, त्या विधवाबाईनं त्या व्यक्तीच्या पोराशी लग्न, ह्यांचे संबंध चालावे म्हणून केलं, त्यांचे घटस्फोट झाले. आणि घटस्फोट झाल्यानंतर तोही किस्सा आपल्याकडे आलेला होता. त्याच लोकांनी आणला की आता हे जुळवायचं कसं. घटस्फोटच असं म्हणजे कुठंतरी काहीतरी व्हावं यासाठी आलेल्या किस्से. हे दोन्ही किस्से आपल्याकडे आले होते आणि याच्याबद्दल आपल्याला माहिती सांगितल्यामुळं त्यांच्यात मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला. आज ते पोरीचं लग्नाचं बी, पहिलं लग्न झाल्यामुळे दुसरं लग्न करायची वेळ आली. त्या पोराला बी आता बायकोचं दुसरं बघायचं आलं, कारण दोघांमध्ये एकदम तिरस्कार निर्माण झाला, यांच्यात मोठा वाद निर्माण झाला, समाजात बदनामी झाली, भावकीत बदनामी झाली. आज तोंड लपून जरायची वेळ आली. मान सन्मान जी प्रतिष्ठित म्हणत होतो त्याची हानी झाली केवळ त्या गोष्टीमुळे. तर अशा गोष्टी करायच्या तर मधील लेकराला मध्यस्थी घालू नका. आपल्या मुलीचा असा वापर करू नका. तुम्हाला काय काशी करायची ती करा, पण मध्यस्थी लेकराचा संसार उद्ध्वस्त करू नका, हे मला सांगायचंय. तुम्हाला करू नका असं नाही, तुम्हाला काय करायचं करा, पण जेणेकरून तुमच्या लेकरावर त्याचा विपरीत परिणाम होणार आणि त्याचा संसार मोडेल याची दक्षता घ्या. उगच तुमच्या सुखासाठी ह्यांना बळी देऊ नका. जे पुढे कुणाचा असा प्लॅन चालला असं कुणाचा, तर असं काही करायचं तर सांगावं पुढच्यांना. कसं असतंय, पुढच्याला ठेस म्हणतात ना, तसं मागचा शहाणा. तसं तुम्हाला अगोदर ह्यांनी कार्यक्रम केले तर मागून येणारे शहाणे व्हावेत. आता जर कुणाला जर काही असं काही करायचं असेल, कुणाचे काही प्लॅन असे असतील तर नका करू. आपल्या लेकराचं वाटोळं करू नका, हे सांगायचे मला. कारण तुमच्या सुखासाठी लेकराचा बळी द्यायचा नसतो, एवढं सांगायचंय. तर मंडळी, तुम्हाला कदाचित माझं बोलणं आवडलं बी नसेल, कारण हे महाराज काय सांगतात असं, पण इलाज नाही, कारण समाजात चाललंय आणि सांगावं लागतं थोडंसं तरी. की बऱ्याच जण वाटतं महाराज कसं काय यांना माहिती, ही आपल्याकडे येतात म्हणून सांगत असतो. तर असो चूक भूल माफ करा आणि हा कार्यक्रम इथेच थांबूया. परत भेटूया एखाद्या अशाच कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.